ज्यांच्या हातून संप्रदायाची खूप चांगल्या पद्धतीनं सेवा त्या ठिकाणी होते. हरिभक्तपरायण राजेंद्र महाराज पानसरे तथा राजू महाराज पानसरे या वाढदिवसाच्या निमित्त या ठिकाणी ज्यांचं प्रवचन झालं ते आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शक हरिभक्तपरायण खाडे महाराज, बबन महाराज, पंढरीनाथ महाराज, मंगरुळगावचे उपसरपंच माऊली खराडे, खंडेश्वर पतसंस्थेचे चेअरमन अशोक खिलारी, आमचे सन्मित्र रामभाऊ तट्टू, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित रेश्माताई बोटकर, जाधवताई, डुकरेताई, विकासजी डुकरे चव्हाण आणि या ठिकाणी उपस्थित सगळेच मान्यवर बंधू आणि भगिनींनो, माझ्या आधी तसं बघितलं तर कार्यक्रम खाडे महाराजांचं प्रवचन झाले म्हणजे बराच वेळ चाललेला आहे, त्याच्यामुळे सगळीच मंडळी तसं बघितलं तर कंटाळलेली असतील. परंतु एक वेगळ्या पद्धतीच्या कार्यक्रमाला सचिनचं निमंत्रण तसं बऱ्याचदा येतं, परंतु मी आज पहिल्यांदा वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आलोय. दुपारी त्यांचा फोन आला तर मी जरा थोडंसं बाहेर होतो आणि माझं येणं होतंय की नाही, मी महाराजांशी पण दुपारी बोललो. त्यांना म्हटलं माझ्या वतीनं शुभेच्छा, गावच्या वतीनं शुभेच्छा, परंतु येता येतंय की नाही सांगता येणार नाही. परंतु कार्यक्रम सुरू होता, पटकन आलो, हातपाय धुतले आणि लगेच या ठिकाणी उपस्थित झालो. राजू महाराज म्हणजे एक संप्रदायाची सेवा करणारं खूप चांगल्या पद्धतीचं व्यक्तिमत्व. आपण बघतोय की संप्रदायातील व्यक्ती म्हटलं की त्याच्याकडं संभाषण बघण्याची दृष्टी एक वेगळ्या पद्धतीची असते, परंतु सगळी मंडळी सरळ चाकोरीबद्ध जीवन जगतीलच असं नाही. संप्रदायामध्ये सुद्धा वेगवेगळ्या म्हणजे हे काय मी बोलतोय असं नाही, मी तर संप्रदायामध्ये समजा कीर्तन प्रवचन ऐकणं आणि थोडंफार त्यातून ग्रहण करता आलं किंवा वागण्यामध्ये ते उतरवता आलं तर उतरवण्याचा प्रयत्न करणं. परंतु तुम्ही सगळी मंडळी संप्रदायाची सेवा करत असताना अभ्यास करता, पंढरीची वारी करता, परंतु संप्रदायातीलच अनेक मंडळी त्या ठिकाणी वर्णन करताना अगदी हरिभक्तपरायण महाराजांचं वर्णन करताना सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचं त्या ठिकाणी विशेषण त्या ठिकाणी लावतात. परंतु राजू महाराजांच्या बाबतीमध्ये तसं नाही. राजू महाराज गायनाच्या बाबतीमध्ये मी साधारण 10-15 वर्ष झाले असतील त्यांचं गायन हळूहळू सप्त्याच्या माध्यमातून आपण कीर्तनाला कधीतरी उपस्थिती त्या ठिकाणी दाखवतो, परंतु त्यांचा आवाज, त्यांना मिळालेली ती ईश्वरी देणगी असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. कारण आपण बघतो की एखादा समजा त्यांना आज परमेश्वरानं नेत्र त्या ठिकाणी बघण्याकरता दिली नसती किंवा काही व्यंगात्मक परिस्थितीमध्ये त्यांना त्या ठिकाणी त्या नेत्रांपासून म्हणजे दृष्टीपासून बाजूला राहावं लागलं असेल, परंतु त्यांच्यामध्ये हा गुण मात्र अतिशय चांगल्या पद्धतीनं परमेश्वरानं दिलेला आहे. कारण वाचन करताना महाराज तुम्ही सांगितलं की काही गोष्टी चुकतील किंवा त्यामध्ये अज्ञान उघड होईल, परंतु या मंडळींना मात्र परमेश्वराची त्या ठिकाणी देणगी असते. आपल्याकडं दुसरे पण महाराज, काय त्यांचं नाव, नारायण महाराज. नारायण महाराजांना आपण लहानपणापासून बघत आलोय, परंतु नारायण महाराज असतील किंवा राजू महाराज असतील कधी चुकलेलं किंवा हे अजिबात नाही. मनामध्ये भाव तर इतका उत्कट की मनामध्ये आलं एखाद्या ठिकाणी चाल द्यायची, चाल आठवली की ती म्हणणार म्हणजे म्हणणार. कारण सामाजिक बाजूचं म्हणजे त्याहीपेक्षा आपल्याला त्याचं ज्ञान आहे हे त्या ठिकाणी जाणून देण्याची त्यांच्या मनामध्ये असलेली उर्मी आणि याच्या पाठीमागं भगवंताचं त्या ठिकाणी असलेलं त्यांना आशीर्वाद, अशा पद्धतीचं या गोष्टीचं वर्णन करता येईल. अनेक वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत असतात. आज सचिन एक वेगळ्या पद्धतीचं धनुष्य, शिवधनुष्य म्हटलं पाहिजे, शिवधनुष्य उचलताना आपल्याला दिसतोय. काही लोक त्याला नावं ठेवतील, काही लोक, परंतु प्रत्येकाच्या भाग्यामध्ये हे नाही. आपण एखाद्याला बाहेरच्या माणसाला घरामध्ये जेवण घालायचं म्हटलं तरी 100% समाजामध्ये अशी प्रवृत्ती आहे की आज नागडोळे त्या ठिकाणी मोडले जातात, परंतु बाहेरच्या लेकरांना, अनाथ लेकरांना या ठिकाणी सांभाळण्याचं काम सचिन भाऊ आणि त्यांची पत्नी मंगल त्या ठिकाणी करते. त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं नेहमीच आम्ही किती खारीचा वाटा आम्हाला त्यात उचलता येतोय न येतोय हा वेगळा भाग आहे, परंतु अनेक दानशूर त्या ठिकाणी दाते त्या ठिकाणी त्याला ह्या पद्धतीची मदत त्या ठिकाणी करतात आणि आपले समिधा या होमकुंडात टाकण्याचा प्रयत्न करतात. सचिनचं जीवन सुद्धा समाधानानं त्या ठिकाणी फुलून जात असताना आपण व्यक्त केलेल्या सगळ्या भावना त्या ठिकाणी पूर्ण त्याच्या बाबतीतल्या होत आणि अनेक वर्ष तसं बघितलं तर कायदेशीररित्या तो हे सगळं करतोय. स्वतःचा त्या ठिकाणी अनाथालयाची इमारत बांधण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे, परंतु ज्यावेळी जशा पद्धतीनं आता त्याची परिस्थिती म्हणजे सगळी आहे, परंतु देणगीदारांच्या आणि आपण जे मदत करणार आहात
त्या गोष्टींच्या आधारे त्याचं सुद्धा त्या ठिकाणी काम हळूवार पुढे जाताना त्या ठिकाणी दिसतंय. ते काम भविष्यामध्ये पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला जायची संधी मिळेल. परंतु वयाच्या बाबतीत आपल्याला मिळो न मिळो राजे महाराजांना मात्र त्या ठिकाणी शताब्दी नक्की अनुभवायला त्या ठिकाणी मिळावी अशा पद्धतीची माझी अपेक्षा आहे. कारण परमेश्वराची खरी भक्ती करण्याचं काम ते त्या ठिकाणी करतायत आणि म्हणून त्यांना पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्याच वतीनं या ठिकाणी सामाजिक काम असेल किंवा धार्मिक ते ज्या पद्धतीनं संप्रदायाची सेवा परमेश्वराची सेवा करण्याचं काम आज राजू महाराजांना कुठे जाताना आपण बघितलं कधीतरी एखादा माणूस त्यांचा हात धरून चाललेला